ओके स्मॉट. आता आम्ही क्राबीला चाललो आहे आणि हॉटेलमध्ये लवकरच चेक इन करू. आम्ही जस्ट चेक इन केलं आहे आणि तुम्ही बघू शकता आमची रूम अशा प्रकारे दिसते. मिरर तर खूपच क्यूट आणि अस्थेटिक फील देतो आहे. आणि इथे लाईक 2 बेड्स आहे, डबल बेड. आणि ह्या बघा किती छान सुंदर असा तुम्हाला व्ह्यू दिसू शकतो आहे रूमचा. लाईट्स वगैरे ॲम्बियन्स खूप सुंदर आहे इथे. आणि बाहेरचा बाल्कनीतलं विचारूच नका. बाल्कनी कशी उघडायची यार. बाल्कनीच उघडत नाही आमच्याकडून. काहीच आता काय करायचं. रूम हेल्पला विचारून येतो आम्ही. तोपर्यंत तुम्ही इथे डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन केलेली इथं वरती. येस बाल्कनी. बाल्कनी ओपन झाली आपली फायनली. तुम्ही इथं फक्त व्ह्यू बघा. इतका सुंदर व्ह्यू आहे आणि इतकं शांत वातावरण आहे. तिकडे स्विमिंग पूल पण आहे अवेलेबल. आपण स्विमिंग पण करू शकतोय तिथे जाऊन. छान नारळाची झाडं वगैरे खूप सुंदर व्ह्यू आहे इथे. दिस इज वॉशरूम. इथे काय शॉवर वगैरे. अँड ओ माय गॉड बाथटब. क्लीन एअर. क्लीन एअर पासवर्ड आहे. हाय गाईज, आम्ही आता रेडी झालो आहे. बघू शकता माझा आउटफिट. पाऊस चालू आहे ॲक्च्युली बाहेर. तुम्ही बघू शकता लाईक स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला थोडी थेंब दिसत असते पाण्याचे. ॲक्च्युली पाऊस चालू झाला आहे. छत्री वगैरे तर घेतली आहे. बघूया कसं. आता खूप विचार करून आम्ही आउटपुट घेतलेले. हो आता काय दिसतो, बरोबर दिसतो का नाही. फोटो वगैरे काढू तर इन्स्टा टाकूच आम्ही. तर आम्ही चाललो आता क्राबीवरती. कोणत्या बीचला? अवनांग बीच. अवनांग बीच. अवनांग बीच आणि त्यानंतर स्ट्रीट शॉपिंग. तुम्हाला अपडेट देऊच आम्ही. आम्ही सांगू कसं आहे आमचा एक्सपिरियन्स थायलंडमधला. 4 ते 4 सिटी फिरतो आम्ही. बँकॉक, पटाया, क्राबी आणि फुकेट. सांगू तुम्हाला सर. लेट्स गो. बाय. हे हॉटेल मॅरीटाईम क्राबी मॅरीटाईम हॉटेल आहे. सुंदर इथं ॲम्बियन्स वगैरे तुम्ही बघू शकता. सध्या पाऊस पडला आहे त्यामुळे एकदम दमट वातावरण झालं आहे. आता माहीत नाही सिटीमध्ये फिरायला गेलो तर काय होईल. मी इथं हॉटेलचा टूर देते थोडासा. इकडे स्विमिंग पूल आहे आणि खाली तर थोडंसं हे केलं आहे त्यांनी. तिकडे सगळं मस्तपैकी स्विम वगैरे करत आहे. फॉरेन लोक आलेले आहे आणि आमचे साहेब चालले पुढे 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 आम्हाला सोडून. यांना स्विमिंग जमत नाही. मला आवडतं पाण्यामध्ये उडी मारायला. जमत नाही. आता आम्ही चाललोय बसमध्ये बसायला. सगळे थांबले आमच्यासाठी वाट बघत. इकडे आमचे टूर मॅनेजर आणि ती बस. आम्ही आता अवनांग बीचकडे चाललो आहे. ते खूप सुंदर सुंदर स्ट्रीट शॉपिंग वगैरे पण करणार आहोत. बापरे, अचानक पाऊस पडायला लागला इथे. आम्ही त्यामुळे बँगलोरचा फील येतोय. इथे तेच आहे. इथे उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवशी एवढा खतरनाक पाऊस चालू आहे. सकाळी इतकं भयंकर ऊन होतं आणि अचानक पाऊस पडायला लागला. त्यामुळे थोडंसं जरा बरं वाटतंय. पण दमट वातावरण आहे इथे. आता बघू. ठीक आहे पण आवडलं एकदम. छान आहे इथं. लाईफस्टाईल खूप छान आहे. विजिट नक्की केलं पाहिजे. आता आम्ही चाललोय अवनांग बीचवर. खूप चालत चालत फायनली आम्ही पोहोचलो. तिकडे तुम्ही बघू शकता एकदम समुद्र आहे. तिकडे जायचं आपल्याला त्या डायरेक्ट. चलो. जबरदस्त. खूप सुंदर. वाव, खूप सुंदर आहे यार. बोर्ड्स पण किती युनिक आहे. एकदम छान आहे वातावरण. मला खूप आवडलंय. आवडलं का? आता बघितलं ना. खरंच खूप आवडलं. समुद्र खूप छान आहे. अथांग समुद्र आहेत तिथपर्यंत बघा. एकदम भव्य असं जिथे जिथे आपली नजर जाते ना फक्त पाणीच पाणी दिसतंय आम्हाला. तर
आणि खूप छान आहे, रेस्ट्रिक्शन्स नाही इथे, एकदम सगळेजण आपलं आपलं एन्जॉय करताय हे बघा सगळे आपल्या आपल्या धुंदीमध्ये आहे. तिकडं तर त्या दोघीच आलेल्या आहे ट्रिपला, ट्रायपॉड सेट करून मस्त एन्जॉय करतात. आणि इथे श्रुती सगळं तिचं कलेक्शन शो करते पूर्ण थायलंड ट्रिपमध्ये. हिचं खरं तर मोठं हाच आहे की हिचं सगळं कलेक्शन काय जे हिने ड्रेसचं चूज केलेलं आहे ते तिला शो करायचं आहे. खूप छान आहे. आमचे साहेब इथे ट्रायपॉड सेट करताय, मस्त इथे क्यूट रील्स बनवायचे आहे. बघू आता काय सक्सेस होतं का नाही, कारण की इथं पाऊस पण चालू झाला. आम्ही थोडीशी स्ट्रीट शॉपिंग करू, किचन्स वगैरे मॅग्नेट्स वगैरे घ्यायचे फ्रीजसाठी. मस्त दुकान आहे इथे स्ट्रीट शॉपिंगसाठी. आम्ही शॉपिंग करतो आता. जोपर्यंत श्रुती माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला किचन वगैरे शिवाय दुसरी काही शॉपिंग करता येणार नाहीच आहे. तर मी ती जशी शॉपिंग करते त्यानुसार मी तिच्या मागे चालतो. इकडे सगळे बॅग्स वगैरे घेऊ शकता तुम्ही होलसेल याच्यामध्ये, म्हणजे स्वस्त आहे. का बरं की आम्ही आता किचन घेतलं जस्ट, तर ते आम्हाला डोसा, अरे इथे चपाती पण आहे. इथे 7-Eleven भेटलं आहे आणि आम्ही आता रोड क्रॉस करत होतो. तर आपल्या इंडियामध्ये कसं असतं, लोक डायरेक्ट गाडी घालतात मध्ये, बट इथे तसं नाही, इथे थांबून घेतात. लिटरली म्हणजे मी तिला म्हटलं की आपण जाऊन बघू झेब्रा क्रॉसिंगवरनं करू क्रॉस. लिटरली मी तिथे आल्यानंतर आपले लोक तर पटकन घालायचा प्रयत्न करतात गाडी की याला जाऊ नको द्यावा. हे लोक सगळे थांबतात. हे बघा आता बघा थांबलाय तो बाबा, लोकांवर क्रॉस करताय. जोपर्यंत लोक जात नाही तोपर्यंत ते करत नाही. आणि ते काही सिग्नल वगैरे नाही लावलेलं आहे, हे त्यांचं सिविक सेन्स आहे. हा सिविक सेन्स आपल्याला डेव्हलप केला पाहिजे. आता 7-Eleven मध्ये जाऊ, नॅपकिन घेऊ, बघू काय आवडतं का. इथे मी ते ऐकलं होतं ड्रिंक खूप फेमस आहे 7-Eleven ड्रिंक कोणतं तरी. इकडे तुम्हाला हे प्रोडक्ट्स पण भेटतील जसं आपल्याकडे असतात, हे फेस पॅक वगैरे. मला एक लिप बाम पाहिजे नाही, पण तो भेटतो का नाही ते काय माहिती बाबा. कोणता लिप बाम होता तो आठवत पण नाही. हा लिप बाम घेतला आहे, मी बघितलं होतं इंस्टाग्रामवर बघितलं होतं की हा लिप बाम खूप फेमस आहे. मावशीने पण सजेस्ट केला होता. तर बघू आता घरी जाऊन ट्राय करूया. मी 2 लिप बाम घेतले हे वाले, तर टोटल आम्हाला लागले 118 थाय बात, म्हणजे ते इंडियन रुपीज आहे किती रे, मे बी 540 आहे. 540 to 600पर्यंत लागले. ठीक आहे, यूज तर करून बघू. फेमस आहे या गोष्टीसाठी फेमस आहे. हां, कारण की मी याचा रिव्ह्यू बघितला होता, तर रिव्ह्यू खूप छान होता की लाईक एकदम छोटासा डॉट लावायचा आणि पूर्ण लिप्स एकदम छान चमकतात. बघू यूज करून बघू, मग सांगते मी तुम्हाला कसं वाटतं मला. ताज पॅलेस हॉटेलला चाललो आता आम्ही. तिथे ऑलरेडी बुकिंग केली आहे त्यांनी, ज्यांच्याकडून आम्ही आलेलो आहे ट्रिपला त्यांनी. सो लेट्स सी. इथे सबवे, मॅकडी, अजून काय स्टारबक्स वगैरे सगळं अवेलेबल आहे. तर एखाद्याला लाईक बर्गर वगैरे खायचं असेल तर इथं सबवे किंवा मॅकडी तिकडे समोरच आहे. तिकडे ताज पॅलेस जायचं आहे. लाईक 8 वाजता बोलवलं आहे, पण आता 7:30च झाले. आता काय करायचं हो यार, मला तर खूप भूक लागली. इथं कोरियन हो, किती छान आउटफिट घालतं बघा. सो आता डिनर झाल्यावरती हॉटेलला जायचं आणि रेस्ट करायचं. आता डायरेक्ट उद्या भेटू आपण. गुड नाईट, बाय.